नमस्कार मित्रांनो, आज आपण शेतकरी मित्रांचा जो साप असतो म्हणजे गांडूळ म्हणतात, दोन तोंडावाला साप त्याला गांडूळ म्हणतो. तो शेतकरी मित्रांचा मित्र असतो. त्याचे कार्यपद्धती शेतजमीन भुसभुशीत करणे, खताचा वापर आणि मेन म्हणजे शेतीमध्ये जेव्हा गांडूळ फिरतो, जेव्हा ते माती भुसभुशीत करतो तेव्हा शेतकऱ्याला खूप मोठा फायदा असतो आणि शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. बघा मित्रांनो, तो कशी माती भुसभुशीत करतोय, त्याचंच माती भुसभुशीत करतो आणि मेन म्हणजे स्वतः माती भुसभुशीत करून आणि स्वतःच्या निवाऱ्यासाठी जागा पण करतो आणि तो कोणत्याही प्रकारचा त्रास नसतो त्याला शेतकऱ्यापासून किंवा मग त्याच्यापासून शेतकऱ्याला. बघा मित्रांनो, खूप मोठा आहे, 7 ते 8 किलोचा हा दोन तोंडी साप म्हणजे मराठीमध्ये म्हणलं तर गांडमांडूळ अशा प्रकारे त्याचा उल्लेख होतो. तर मित्रांनो, शेतकरी मित्रच आहे हा गांडमांडूळ. तर त्याच्यापासून कोणताही त्रास होत नाही, ना तो विषारी असतो. आणि मित्रांनो, कोणी पण त्याला मारीत जाऊ नका. निसर्गाची संपत्ती ते निसर्गाची संपत्ती नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही मित्रांनो. कुठं पण दिसलं तर मारीत नका जाऊ, धरीत नका जाऊ, सोडून देत जा. त्यांना 12 वाटा असतात. ते त्यांच्या मनाने जिथं त्यांना योग्य वाटेल, सुरक्षित वाटेल ते तिथं राहतात. ते विनाकारण कोणालाही त्रास देत नाही. आपण पण विनाकारण कोणत्याही जीव प्राण्यांना त्रास देऊ नये मित्रांनो. तर आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.